Students, today we are going to study the next phenomenon of light called interference of light. Interference of light. Now this interference of light is due to superposition of light waves. Superposition of waves. This superposition of waves we have studied in 11th standard. 11वीत आपण हे बघितले बघा, मी लिहून पण दिले तुम्हाला. काय सांगतं सुपरपोजिशन ऑफ वेव्स? समजा एखाद्या मीडियमच्या पॉईंटवर अनेक वेव्स एकाच वेळी आल्या. अनेक वेव्स एकाच वेळी ज्यावेळी एखाद्या मीडियमच्या पॉईंटच्या ठिकाणी येतात त्यावेळी या पॉईंटच्या ठिकाणी त्या स्वतंत्र असल्यासारख्या वागतात. ईच वेव बिहेव्स ॲज इट इज ओनली वन इज प्रेझेंट अँड एव्हरी वेव म्हणजे प्रत्येक वेव स्वतःचं ओन डिस्प्लेसमेंट निर्माण करते. इथं पण आपण ट्रान्सवर्स वेव आहे अशी घेतली तर प्रत्येक वेव आपलं स्वतःचं डिस्प्लेसमेंट निर्माण करणार, ॲम्प्लिट्यूड निर्माण करणार. समजा पहिल्या वेवचं A1 असेल, दुसऱ्या वेवचं A2 असेल, तर या मीडियमच्या पॉईंटचं काय होतं तर त्या मीडियमच्या पॉईंटच्या ठिकाणचं जे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे त्याला आपण ॲम्प्लिट्यूड A म्हणलं तर दिस A विल बी इक्वल टू किंवा A बार वेक्टर सम घेतो आपण A1 बार प्लस A2 बार. म्हणजे सुपरपोजिशन ऑफ वेव्स काय सांगतं की इफ ॲट अ पॉईंट ऑफ अ मीडियम 2 or more waves arrive simultaneously, then each wave produces its own displacement as if the other is absent or only one is present. या सुपरपोजिशन ऑफ वेव्हचाच हा इंटरफरन्स हा इफेक्ट आहे. आणि हा जो इंटरफरन्स आहे तो वेव्हचा फिनॉमिनॉन आहे. मग लाईटचा आहे असं नाही, सगळ्याच वेव्हच्या बाबतीत इंटरफरन्स होतो. मग इंटरफरन्स ऑफ लाईट समजण्यासाठी आपण इंटरफरन्स वॉटरवर तयार झालेलं वॉटर टँक एखादा आपण समजा घेतला आणि या वॉटर टँकमध्ये वेव्ज निर्माण केल्या, वेव्ह प्रोड्यूस केल्या. समजा आपण असं एखादा वॉटर टँक घेतलं, रिपल टँक एक्सपेरिमेंट आहे यात. आणि या रिपल टँक एक्सपेरिमेंटमध्ये एकाच वेळी आपण 2 वेव्ज प्रोड्यूस करायचे. मग इथं तुम्हाला माहिती आहे एखादा आपण पाण्यात खडा टाकला संथ पाण्यात तर त्याच्यावर असे तरंग तयार होतात, वेव्ज तयार होतात. आणि हे जे वेव्ज आहेत ते वेव्ज एकमेकांच्यावर सुपर इम्पोज होऊन त्याच्यावर या पाण्यावर एक स्टेडी पॅटर्न तयार होतो. म्हणजे हा वेव्ह हा पॉईंट असा वर खाली होतो असं म्हणूया आपण. ही पिन अशी वर खाली होते तर या इथं असा एक स्टेडी पॅटर्न तयार होतो ज्यात जिथं या वेव्ज इन फेज आल्या. आता इन फेज म्हणजे कसं तर ज्यावेळी एका वेव्हची क्रेस्ट आणि दुसऱ्या वेव्हची क्रेस्ट किंवा एका वेव्हची ट्रफ आणि दुसऱ्या वेव्हची ट्रफ एकत्र आली तर या दोन्हींचं काय होणार इथं A1 प्लस A2 अशी ही मोठी वेव्ह तयार होणार. आणि ज्यावेळी या वेव्स आउट ऑफ फेज येतील, आउट ऑफ फेज म्हणजे एका वेव्हची क्रस्ट आणि दुसऱ्या वेव्हची ट्रफ एकत्र येईल त्यावेळी या दोन्हींचं काय होणार A1 मायनस A2 वजाबाकी होणार. आणि तिथं मिनिमम डिस्प्लेसमेंट तयार होणार, मिनिमम ॲम्प्लिट्यूड तयार होणार. तर असा एक स्टेडी पॅटर्न तयार होतो जिथं पाण्याची लाट अशी वर आल्यासारखी दिसते आणि खाली जिथं आउट ऑफ फेज आलं तिथं पाण्याचं आत खोल गेल्यासारखं दिसतं. आणि असा हा जो स्टेडी पॅटर्न तयार होतो पाण्यावर त्याला आपण म्हणतो इंटरफरन्स पॅटर्न. तर हा जो इंटरफरन्स पॅटर्न आहे हा इंटरफरन्स पॅटर्न लाईटच्या बाबतीत पण होतो. आता तुम्हाला माहिती आहे की इंटेन्सिटी ऑफ लाईट समजा आपण आय कन्सिडर केली तर दिस आय डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. म्हणजे जिथं ॲम्प्लिट्यूडची बेरीज होते तिथं काय तयार होणार मग तुमचा ॲम्प्लिट्यूडचा वर्ग म्हणजे इंटेन्सिटी मॅक्झिमम असणार आहे. म्हणजे तुम्हाला तिथं काय मिळेल ब्राईटनेस मिळेल. आणि जिथं इंटेन्सिटीची ॲम्प्लिट्यूडची वजाबाकी होईल तिथं काय मिळेल तुम्हाला डार्कनेस. आणि असा हा जो फिनॉमिनन आहे जिथं या सगळ्या वेव्स इन फेज येतात, जिथं ॲम्प्लिट्यूडची बेरीज होते किंवा जिथं आपण म्हणूया आता लाईटच्या बाबतीत ब्राईटनेस मिळतो
त्या इंटरफरन्सला आपण म्हणणार आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि जिथं इंटरफरन्समुळं आपल्याला डार्क पॉईंट मिळतो किंवा जिथं ॲम्प्लिट्यूडची वजाबाकी होते त्याला आपण म्हणणार आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. मग इंटरफरन्सची व्याख्या पण आपण करू शकतो. इंटरफरन्स म्हणजे काय? द फेनॉमेनॉन ऑफ एनहान्समेंट. एनहान्समेंट म्हणजे काय? ॲडिशन. द फेनॉमेनॉन ऑफ एनहान्समेंट or cancellation of displacement due to superposition of waves is called interference. आणि मग कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय? जिथं ॲडिशन होते तो झाला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या बाबतीत लाईटमध्ये आपल्याला काय मिळणार? आपल्याला ब्राईटनेस, म्हणजे लाईट्समध्ये ब्राईटनेस मिळतो. आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये लाईटच्या बाबतीत काय मिळणार? डार्कनेस. मग आता हा जो इंटरफरन्स फिनॉमिनन आहे तो पाण्यावरचा समजण्यासाठी आपण आकृती पण काढून बघू शकतो. समजा आपण आता एखादी अशी दोन वेव्स घेतल्या आणि या दोन वेव्समुळे निर्माण झालेल्या क्रस्ट आणि ट्रफ आपण काढायच्या म्हटल्या. आता हे जे दोन वेव्स आहेत या दोन वेव्स दोन सोर्सपासून निघाल्यात असं म्हणूया. एकाला आपण म्हणूया S1 आणि दुसऱ्याला नाव देऊया S2. तर या दोन सोर्समुळं पहिल्यांदा समजा क्रस्ट निर्माण झाला, म्हणजे इथं या वेव्हमुळे निर्माण झालेला असा हा क्रस्ट. आणि ह्या दुसऱ्या सोर्समुळं पण काय निर्माण झाला म्हणूया? क्रस्ट. नंतर काय तयार होतं? एक क्रस्ट झाल्यावर अल्टरनेट ट्रफ तयार होणार. म्हणजे इथं पहिल्या वेव्हमुळे पण काय झाला? ट्रफ तयार झाला. आता ट्रफ आपण असं डॉटेड लाईननं दाखवू शकतो. आणि या दुसऱ्या सोर्सपासून पण ट्रफ तयार झाला. परत पहिल्या सोर्सपासून क्रस्ट निर्माण झालं म्हणूया. आणि दुसऱ्या सोर्सपासून ट्रफ. एक 2-4 वेव्ह काढूया म्हणजे कळतं आपल्याला. हे तुम्ही घरात आपला होमवर्क म्हणून करू शकता. 1-1 सेंटीमीटरचं त्रिज्या घ्यायची आणि दोन जवळजवळ सोर्सेस घ्यायचे 1-2 सेंटीमीटर अंतरावर आणि एक डॉटेड लाईनचा कर्व काढायचा आणि एक कंटिन्युअस लाईनचा. डॉटेड लाईनचा म्हणजे ट्रफ आणि कंटिन्युअस लाईनचा म्हणजे ट्रफ. म्हणजे इथं आपण अशा या वेव्स काढू. या दोन मगाशी मी तुम्हाला 2 टाचण्या दाखवल्या किंवा पिना दाखवल्या तशा या 2 सोर्सेस झाले. या 2 सोर्सेसपासून क्रस्ट आणि ट्रफ. मग जिथं एकाची क्रस्ट आणि दुसऱ्याची ट्रफ एकत्र आले तिथं आपण समजा असं काढलं. म्हणजे इथं बघा ट्रफ आणि ट्रफ एकत्र आले. इथं परत क्रस्ट आणि क्रस्ट एकत्र आली. इथं ट्रफ आणि ट्रफ एकत्र आले. तर असे हे जे सगळे पॉईंट्स आहेत ते काय झाले? इन फेज आले. आणि त्यामुळं बरोबर या S1 आणि S2च्या सेंटरला तुम्हाला काय मिळणार आहे? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजेच काय? ब्राईटनेस. आणि पुढं बघा याच्यावर हा क्रस्ट आहे एकाचा पहिल्या वेव्हचा आणि दुसऱ्या वेव्हचा ट्रफ. त्याला आपण असं क्रॉसनं दाखवलं. इथं पहिल्या वेव्हचा ट्रफ आहे आणि दुसऱ्या वेव्हचा क्रस्ट आहे. या क्रॉस झाला. इथं क्रस्ट ट्रफ. म्हणजे हे सगळे पॉईंट जर आपण जोडले तर इथं काय निर्माण होणार तुम्हाला? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि लाईटच्या बाबतीत डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय? डार्कनेस.
Similarly here, crust on trough, crust on trough, crust on trough, असा इथं काय निर्माण होणार, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजेच लाईटच्या बाबतीत डार्कनेस. म्हणजे लाईटचा इंटरफरन्स आपण अजून दुसरी व्याख्या करू शकतो. इट इज द rearrangement of energy of light or reconstruction of intensity of light म्हणूया आपण, in the form of low intensity and high intensity or brightness and darkness is called interference. मग आता या इंटरफरन्ससाठी काय कंडिशन्स आहेत, म्हणजे लागलीच काय दोन सोर्सेस घेतले आणि दोन सोर्सेस जर एकत्र आले, दोन सोर्सेसमुळे दोन वेव्स तयार झाल्या आणि आपल्याला लागलीच असा डार्क पॉईंट आणि ब्राईट पॉईंट मिळतो का? मग कुठं आपल्या आजूबाजूला कधीच आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न असं दिसत नाही. तर त्यासाठी कंडिशन्स आहेत आणि त्या कंडिशन्स आपण एका मागोमाग एक बघूया पहिल्यांदा आणि मग आपण त्याची थेरी पण बघायची. तर ही कंडिशन्स काय आहेत बघा. कंडिशन्स फॉर इंटरफरन्स, स्टेडी इंटरफरन्स असं म्हणूया. कंडिशन्स फॉर इंटरफरन्स पॅटर्न, हा कसा पाहिजे, स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहिरंट. The two sources of light must be coherent. आता कोहिरंट सोर्सेस म्हणजे काय, तर कोहिरंट सोर्सेस म्हणजे काय, the sources are said to be coherent if phase difference between them is either zero or constant. Phase difference between the sources is either zero or constant असेल तर त्याला आपण म्हणणार आहे कोहिरंट सोर्सेस. मग आता इथे बघा, आपण असा सोर्स घेतला, एका सोर्सचा क्रस्ट बाहेर पडली, त्याच वेळी दुसऱ्या सोर्सची क्रस्ट बाहेर पडत असेल तर यांच्यामधला फेज डिफरन्स काय असणार आहे, 0 असणार आहे. पण समजा पहिली सोर्सची वेव्ह एक पूर्ण पुढे गेली, म्हणजे हा लॅम्बडा एवढं त्यांचं वेवलेंथ पुढे गेली आणि एक वेव्ह म्हणजे किती असतो फेज डिफरन्स, 2π. म्हणजे पहिली एक वेव्ह एवढी पुढे गेली असेल आणि मग परत दुसरी वेव्ह सुरू झाली असेल तर त्यांच्यामधला फेज डिफरन्स किती असणार आहे, 2π. समजा अर्धीच वेव्ह पुढे गेली असेल तर किती असेल त्यांच्यामधला फेज डिफरन्स, π. म्हणजे कोहेरंट सोर्सेस म्हणजे काय, तर त्यांच्यामधला फेज डिफरन्स हा 0 तरी असला पाहिजे किंवा कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट म्हणजे 2π असा प्रत्येक वेळी कॉन्स्टंटच असला पाहिजे, किंवा π जर असेल तर π हा कॉन्स्टंट असला पाहिजे. या असा हा जर फेज डिफरन्स कॉन्स्टंट राहत असेल तर त्या दोन सोर्सेसना आपण काय म्हणतो, कोहिरंट सोर्सेस. मग या कोहिरंट सोर्सेस कसे मिळवायचे ते आपण नंतर बघूया, पहिल्यांदा फक्त कंडिशन्स बघूया. तर इथं दुसरी कंडिशन आहे, इंटरफरन्स पॅटर्न तुम्हाला जो असणार मिळणार आहे तो इंटरफरन्स पॅटर्न स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. म्हणजे अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स हे आपल्याला कधी मिळतील, तर दोन्ही सोर्सेस जे तुम्ही वापरणार आहे, the two sources must be monochromatic. The two sources must be monochromatic. द मोनोक्रोमॅटिकचा पण अर्थ मी तुम्हाला मागच्या वर्षी सांगितला होता. मोनो याचा अर्थ वन आणि क्रोमॅटिक म्हणजे कलर, एकाच कलरचा. कलर कशावर अवलंबून आहे लाईटचा, फ्रिक्वेन्सीवर किंवा वेवलेंथवर. इथे सुद्धा कोहेरंटमध्ये मोठी कंडिशन काय आहे, हे दोन सोर्सेस जे आहेत ते एकाच फ्रिक्वेन्सीचे असले पाहिजेत आणि त्यांच्यामधला फेज डिफरन्स हा कॉन्स्टंट असला पाहिजे. मग ही कंडिशन ऑलरेडी या कोहेरंटमध्ये आलेलीच आहे, पण इथं ही मोनोक्रोमॅटिक याचा अर्थ एकाच कलरचा, एकाच वेवलेंथचे. मग एकाच वेवलेंथचे जर लाईट तुम्ही वापरले तरच तुम्हाला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळवता येईल. एकाच कलरचे नसतील, समजा तुम्ही पॉलिक्रोमॅटिक सोर्स वापरला, मग पॉलिक्रोमॅटिक याचा अर्थ व्हाईट लाईट वापरला आपण, म्हणजे आपला सूर्यप्रकाश हा कसा आहे, व्हाईट लाईट. तर काय होईल, तर व्हाईट लाईट ज्यावेळी तुम्ही वापरणार त्यावेळी
जिथे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, समजा एक येलो कलरचा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तुम्हाला मिळायचा आहे, तर येलो कलरचा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि एखादा ग्रीन कलरचा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असे दोन्ही ओव्हर इम्पोज होऊन आपल्याला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे डार्क पॉईंट आपल्याला जास्त मिळणार नाहीत. म्हणजे व्हाईट कलर ज्यावेळी तुम्ही वापरणार लाईटचा, त्यावेळी आपल्याला अगदी कमी बँड्स, त्याला इंटरफरन्स बँड्स किंवा फ्रिंजेस असं म्हणतात, म्हणजे फक्त कमी फ्रिंजेस आपल्याला मिळतील आणि त्यामुळं आपल्याला अगदी क्लिअर इंटरफरन्स पॅटर्न आपण असा काढू शकतो. म्हणजे असं हा एक ब्राईट पॉईंट मिळाला, मधला व्हाईट आहे तो डार्क पॉईंट आहे म्हणूया. अशा पद्धतीनं एकाच विड्थचे असे आपल्याला काय मिळतं, ब्राईट अँड डार्क पॉईंट. डार्क पॉईंटसाठी काळा स्केच पेन आपण वापरू शकतो. म्हणजे इथं हा मधला डार्क पॉईंट, हा डार्क पॉईंट, हा डार्क पॉईंट, अशा आपल्याला हा इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. आणि असा क्लिअर इंटरफरन्स पॅटर्न मिळवण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, हे दोन्ही सोर्सेस हे कोहेरंट असले पाहिजेत, मोनोक्रोमॅटिक असले पाहिजेत. त्यानंतर तिसरी कंडिशन आहे, द टू सोर्सेस मस्ट बी इक्वली ब्राईट. तर मगाशीच मी सांगितलं इक्वली ब्राईटनेस किंवा डार्कनेस म्हणजे इंटेन्सिटी कशावर अवलंबून आहे, ॲम्प्लिट्यूडवर, ॲम्प्लिट्यूडच्या वर्गावर. म्हणजे हे जे दोन्ही सोर्सेस आहेत त्या दोन्ही सोर्सेसचा ॲम्प्लिट्यूड सारखं असलं पाहिजे. आता हे पण पटतं बघा आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न लाईटचा जो आहे तो लाईटचा इंटरफरन्स पॅटर्न अगदी क्लिअर कधी दिसेल, ज्यावेळी डार्क पॉईंट अगदी पूर्ण असा काळा दिसेल आणि ब्राईट पॉईंट हा असा पूर्ण, समजा लाल कलरचा लाईट आपण वापरलाय तर पूर्ण असा लाल आणि काळा, लाल काळा असा जर पॅटर्न दिसला तर तो चांगला दिसणार. मग हे जे दोन सोर्सेस आहेत, एकाचा ॲम्प्लिट्यूड A1 घेतला आणि दुसऱ्याचा ॲम्प्लिट्यूड A2 घेतला, असं घेतलं छोटं, वेवलेंथ सारखीच आहे म्हणूया. म्हणजे इथं ज्यावेळी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होणार त्यावेळी हे असे सुपर इम्पोज होणार बघा. आणि त्यामुळं यांचं काय झालं, A1 + A2 असं तुम्हाला वेव मिळेल. मग A1 + A2 ही इंटेन्सिटी म्हणजे जिथं कन्स्ट्रक्टिव्ह आहे तिथं काय प्रॉब्लेम येणार नाही. ब्राईट पॉईंट आपल्याला जिथं मिळायचं आहे तिथं मिळेल. पण जिथं आता डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, समजा आपण इथं असा काढला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी काय होईल, असं असणार आहे. म्हणजे जिथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होणार तिथं काय होणार, A1 - A2. आणि A1 - A2 हे पूर्ण 0 नाही आहे. A1 - A2 हे 0 नसेल तर काहीतरी इंटेन्सिटी आपली शिल्लक राहणार. म्हणजे समजा इथं आपण आता बल्बचं एक्झाम्पल घेऊया. एक 100चा बल्ब लावला आणि एक 15 वॅटचा बल्ब लावला, तर आपल्याला 15 वॅटच्या बल्बची ही दिसणार का बघा इंटेन्सिटी, नाही. आपल्याला सगळं पूर्ण असं ब्राईटनेसच दिसेल, डार्क पॉईंट दिसणारच नाही. आणि म्हणजे कॉन्ट्रास्ट त्यातला चांगला इंटरफरन्स पॅटर्नमधला येण्यासाठी हे जे दोन सोर्सेस आहेत ते A1 = A2 असलं पाहिजे, म्हणजे इक्वली ब्राईट असले पाहिजेत. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे डार्कनेस व्यवस्थित मिळण्यासाठी हे दोन्ही सोर्सेस इक्वली ब्राईट असले पाहिजेत. हे झाली तिसरी कंडिशन. चौथी कंडिशन आहे, द सोर्सेस शुड बी, आता मस्ट बी न वापरता शुड वापरूया आपण, शुड बी क्लोज टू इच अदर. द सोर्सेस शुड बी क्लोज टू इच अदर. म्हणजे हे जे दोन सोर्सेस S1 आणि S2 असे आपण घेतलेत, ते S1 आणि S2 यांच्यामधलं अंतर हे अगदी मिलीमीटरमध्ये 1 सेंटीमीटरच्या दरम्यान हे असलं पाहिजे. म्हणजे S1 आणि S2, तरच या दोन जे ब्राईट पॉईंट आणि डार्क पॉईंट म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मधलं जे सेपरेशन आहे ते व्यवस्थित दिसण्यासाठी तुम्हाला हे दोन्ही सोर्सेस हे जवळजवळ असले पाहिजेत. जेवढे जवळ असतील तेवढे ह्या दोन कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे ब्राईट आणि डार्क पॉईंटमधलं सेपरेशन हे चांगलं मिळेल. म्हणजे हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. यातलं अंतर जे D आहे या D ला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. D जेवढं जास्त असेल तेवढं हे दोन
ब्राईट अँड डार्क पॉईंट जवळजवळ येतील आणि ते ब्राईट अँड डार्क पॉईंट जास्त जवळ आले की आपल्याला डार्क पॉईंट दिसणार नाही. म्हणजे दोन्ही मधले कॉन्ट्रास्ट व्यवस्थित येण्यासाठी हे दोन्ही सोर्सेस कसे असले पाहिजे, क्लोज असले पाहिजे. त्यानंतर पाचवी कंडिशन आहे द डिस्टन्स बिटवीन सोर्स किंवा सोर्सेस म्हणूया, सोर्सेस अँड स्क्रीन शुड बी लार्ज. हे जे सोर्स आणि स्क्रीन आहे, आता इथं S1 आणि S2 आपण घेतले तर ह्यांच्यापासून ज्या वेव्स इंटरफिअर होणार आणि इथं आपल्याला कुठेतरी लांब स्क्रीनवर हा ब्राईट आणि डार्क पॉईंट म्हणजे असा हा ब्राईट बँड डार्क बँड असे मिळणार आहेत. मग हे जे असा हा ब्राईट डार्क पॉईंट आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न जो स्क्रीनवर मिळणार आहे, या दोन्हीमधलं जे अंतर आहे सोर्सेस आणि स्क्रीन याला D म्हणलं आणि ह्या दोन्हीमधलं अंतराला स्मॉल d म्हणलं, तर दिस कॅपिटल D शुड बी व्हेरी व्हेरी लार्ज दॅन स्मॉल d. म्हणजे ह्या डिस्टन्स बिटवीन सोर्सेस अँड स्क्रीन शुड बी व्हेरी लार्ज. मग मी तुम्हाला म्हणलं S1 आणि S2 मधलं अंतर जे आहे ते मिलीमीटरमध्ये असतं, तर हे S1 S2 आणि हे स्क्रीनमधलं अंतर हे आता मीटरच्या पटीत असेल. म्हणजे 1 मीटर 1.25 मीटर एवढं जर असेल तर तुम्हाला हा इंटरफरन्स पॅटर्न क्लिअर दिसणार. त्यानंतर शेवटची आपण कंडिशन घेऊया, म्हणजे महत्त्वाच्या शेवटची कंडिशन म्हणूया की द टू सोर्सेस should be in the same state of polarization. ही जी लाईट तुम्ही वापरलेला आहे तो कसा आहे, प्लेन पोलराइज लाईट आहे. जर प्लेन पोलराइज लाईट असेल तर एक असा लाईट घेतला तुम्ही ज्याचे डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन्स परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ फिगर आणि दुसरी असा घेतला तर यांच्यापासून तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न मिळणार नाही. दोन्ही आयदर परपेंडिक्युलर असले पाहिजेत, दोन्ही असे असले पाहिजेत किंवा दोन्ही असे असले पाहिजेत, तरच तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न मिळेल. किंवा अनपोलराइज लाईट जर तुम्ही वापरला तरी तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न मिळू शकतो. पण जर पोलराइज लाईट असेल तर मात्र ते कशा असल्या पाहिजे, दी सोर्सेस शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. पोलरायझेशन म्हणजे काय वगैरे सगळं आता व्यवस्थित परत बघा. मग ह्या ज्या कंडिशन्स आहेत या सगळ्या फुलफिल झाल्या तर आपल्याला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळू शकतो. आता हा जो स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न आहे याचा सर्वप्रथम अभ्यास कोणी केला तर याचं सगळ्यात पहिल्यांदा आपल्या यंग नावाच्या शास्त्रज्ञानं पहिल्यांदा हा अभ्यास केला. यंग एक्सपेरिमेंट असं त्याचं नाव होतं पहिलं, यंग्स एक्सपेरिमेंट. आता हा जो यंग्स एक्सपेरिमेंट यानं कसा केला बघा, तर या डार्क रूममध्ये केला. पहिल्यांदा त्यानं अगदी सुरुवातीला यंग्स एक्सपेरिमेंट ज्यावेळी केला त्यावेळी त्यानं कुठला लाईट वापरला, सनलाईट वापरला होता. आणि एका डार्क रूममध्ये तर हा सनलाईट त्यानं एका पिन होलवर टाकला. या पिन होलवर असे ह्या लाईट पडल्या आणि या पिन होलवरनं पडलेला लाईट त्यानं 2 लगतच्या पिन होल्सवर टाकला. जे असा हा लाईट याच्यावर पडला आणि मगाशी आपण जी डायग्राम काढली तशीच इथं, म्हणजे या पिन होलमधनं लाईट असा बाहेर पडणार, हा लाईट असा बाहेर पडणार आणि जिथं क्रस्ट ऑन क्रस्ट येईल, जिथं ट्रफ ऑन ट्रफ येईल तिथं सेंटरला काय तयार होणार आहे, ब्राईट पॉईंट. जिथं क्रस्ट ऑन ट्रफ येईल असे ह्या क्रस्ट ऑन ट्रफ येईल म्हणजे इथं असं बघा, इथं काय मिळणार तुम्हाला, डार्क पॉईंट. इथं डार्क पॉईंट. तर इथं या यंग्स एक्सपेरिमेंटमधला मोठा ड्रॉबॅक कुठला होता किंवा मोठा चूक कुठली झाली त्याची, तर त्यानं सनलाईट वापरला. आणि सनलाईट कसा आहे, मोनोक्रोमॅटिक नाही आहे, तो पॉलिक्रोमॅटिक आहे. आणि त्यामुळं
मगाशीच मी तुम्हाला कंडिशन सांगताना सांगितलं की पॉलिक्रोमॅटिक लाईट ज्यावेळी जेव्हा तुम्ही वापरणार त्यावेळी जिथं एका पॉईंटचा किंवा एका कलरचा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येतो तिथं दुसऱ्या कलरचा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येतो. आणि डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे डार्कनेस आपल्याला मिळतच नाहीत, फक्त काय मिळतं, फ्यू कलर्ड बँड्स मिळतं. आणि त्यामुळे यंगला पण अगदी थोड्या संख्येनं कलर्ड बँड म्हणजे एक येलो, एक ग्रीन, एक रेड अशा कलरचे त्याला काय मिळाले, इंटरफरन्स बँड्स मिळाले किंवा फ्रिंजेस मिळाले. मग हा जो यंग एक्सपेरिमेंट आहे जो त्यानं सनलाईट वापरून आणि पिनहोल्स वापरून केला होता त्याचंच त्यांनी मॉडिफिकेशन केलं आणि त्याचं नाव आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. या यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये काय करायचं की हा जो सनलाइट आहे, sunlight is replaced by monochromatic light. Sunlight is replaced by monochromatic light and the pinholes are replaced by narrow slits. आता ज्यावेळी आपण असं हे दोन्ही मॉडिफिकेशन केले त्यावेळी तुम्हाला या डार्क रूममध्ये अगदी क्लिअर आणि शार्प इंटरफरन्स पॅटर्न मिळतो कन्सिस्टिंग ऑफ अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स. मग हा जो इंटरफरन्स पॅटर्न आहे या इंटरफरन्स पॅटर्नचे आपण काय करू शकतो, त्याचं थेरी म्हणजे त्याचे सेपरेशन, स्मॉल डी त्या दोन सोर्सेसमधलं अंतर, कॅपिटल डी सोर्स आणि स्क्रीनमधलं अंतर हे मिळून आपण काय करू शकतो, त्याचं थेरी काढू शकतो. म्हणजेच त्यातलं पाथ डिफरन्स, फेज डिफरन्स काढू शकतो. मग इथं बघा हा यंग्स एक्सपेरिमेंटसाठी हीच आकृती तुम्ही वापरू शकता. S1 आणि S2 हे दोन स्लिट्स आहेत. या दोन स्लिट्सवर सेंटर हा जो आहे तो S ही पहिली स्लिट, या स्लिटवर पहिल्यांदा प्रकाश टाकायचा, मग या स्लिटवरनं S1 आणि S2 या दोन, किंवा हा सोर्स म्हणून घ्या, आणि या सोर्समधनं S1 आणि S2 हे दोन कोहेरंट सोर्सेस कसे मिळवले तर हे जवळजवळ आहेत. आणि बरोबर मग सेंटरला तुम्हाला काय मिळतं, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळतो म्हणजे ब्राईट पॉईंट मिळतो. आणि जिथं ही क्रस्ट आणि दुसऱ्याची ट्रफ एकत्र आले, ही पहिल्याची क्रस्ट आणि दुसऱ्याची ट्रफ एकत्र आले, क्रस्ट आणि ट्रफ एकत्र आले, तिथं तुम्हाला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे ही आकृती तुम्ही यंग एक्सपेरिमेंटसाठी काढू शकता.